नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे अर्जुन आणि रविराज सर सावंतांना बोलत असतात की आज तुम्हाला तिथे आमची खूप गरज आहे, तुम्ही तिथे आला तर आपण महिपतला नक्कीच पकडू शकू. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय साक्षीला थोडासा सचिनवर डाऊट असतो, म्हणून ती काय म्हणते त्याचा मोबाईल चेक करू का असं ती विचार करत असते. त्यानंतर ती मोबाईल पाहते तर त्यावरती एडीवरून 7 मिस कॉल असतात. मी एडी आहे कोण याचा विचार ती करत असते आणि पासवर्ड क्रॅक करायचा प्रयत्न करत असते. पण ती 2-4 वेळा पासवर्ड टाकते पण काही मोबाईल ओपन होत नाही. तेवढ्यात सचिन तिथं आलेला असतो. सचिन तिला मोबाईल ओपन करत असताना पाहतो. सचिन बोलतो, काय काय करते साक्षी, तू माझा पासवर्ड क्रॅक करायला पाहतेस काय? माझ्या मोबाईलवरती कोणाचे फोन आले, मेसेज आले हे तुला पाहायचं आहे का? तेवढ्यातच ना साक्षी थोडी दचकते आणि बोलते, नाही रे तसं काही नाही, मला तसं काही करायचं नव्हतं. तेवढ्यातच आपण पाहतो काय सायलीचा फोन आलेला असतो त्याच्या मोबाईलवरती. तो फोन लगेच जरा लपवतो आणि बोलतो, नाही गं मी फक्त तुला किडिंग केलं, मी तुला फक्त चेष्टा करत होतो असं बोलतो. मग तू कशाला माझा फोन पासवर्ड क्रॅक करशील? तुझं माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना, मग कशाला तुला हवा आहे असं बोलते. त्यानंतर साक्षी मात्र शांत होते आणि त्यानंतर बोलतो, काळजी करू नकोस तू, मला माझा पूर्ण तुझ्यावरती विश्वास आहे, एक मला कॉल आला आहे, मी कोण घेऊन येतो असं बोलतो आणि तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतो काय की घरामध्ये अस्मिता एकटीच असते. विमल हाक मारते, विमल कोठच नाही. आता परत म्हणते, माझी मला कॉफी करून घ्यावी लागणार असं बोलून ती कॉफीचा डबा उचलते. तेव्हा त्याच्या खाली लिहिलं असतं, पोर्चकडे वळा, मग डायनिंग टेबलकडे वळा, असं तिला काही काही ठिकाणी ना चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात. आधी डायनिंग टेबल कॉर्नरवरती वळा असं लिहिलेलं असतं. त्यानंतर तिथं जाते तर तिथं एक फूल असतं आणि तिथं अजून एक दुसरी चिठ्ठी असते. त्यानंतर त्यामध्ये लिहिलेलं असतं, पोर्चकडे जावं. त्यानंतर ती आता एक सरप्राईज पाहून आनंद होत असते. त्यानंतर ती पोर्चकडे जाण्यासाठी जाते. जेव्हा ती पोर्चकडे जाते तेव्हा ना एका असं टेबल केलेलं असतं, त्यावरती ना कापड झाकलेलं असतं. ते उघडते तेव्हा पाहते तर काय तिचे लहानपणापासून जन्मल्यापासूनचे सगळे फोटो असतात आणि ते फोटो लावलेले पाहून अस्मिताला खूप आनंद होतो. त्यानंतर ना ती जिथं उभी राहिलेली असते तिथून वरून तिच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या पडत असतात. आता ती मात्र खूप खुश झालेली आहे, कारण की पाहते तर काय बाहेर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर घरातले सगळे सदस्य तिथं आलेले असतात. आता तिला पाहून ती बोलते, हे काय केलं आज तुम्ही, काय सरप्राईज काय केलं आहे मला? त्यावरती मात्र सगळे टाळ्या वाजवायला लागलेले असतात. आणि अर्जुन बोलतो, तुला सांगू का काय झालं माहिती आहे काय? एक एंजल आली होती आणि ती बोलली की मला की तुम्हाला सांगू का सायली, त्यांचा मूड खूप खराब आहे, त्यांचा मूड आपण चेअरअप केला पाहिजे. मग काय माझ्या बायकोने हे सगळं प्लॅन केलं. त्यावरती अस्मिता बोलते, खरंच सायली तू हे केलं? आणि तिला खूप भरून आलेलं असतं. त्यावरती तो बोलतो, हो आता बघा चला आपण छानपैकी मूड चेअरअप करूया, अजून काय काय आहे तुला बघायचं आहे ना, ये खाली असं म्हणतो. त्यानंतर अस्मिता खाली येते. घरात सगळ्या सदस्यांना पाहून ती खूप खुश झालेली असते. नंतर ती चेअरवरती येता बसते आणि सगळे तिच्या भोवती गोळा झालेले असतात आणि तिला म्हणत असतात, मग कशी आहेस तू, छान आहेस का? रविराज सर प्रतिमा त्या तिला मिठी मारतात आणि ती म्हणते, तुम्हीही आला आहात, तुम्हीही आले, मला खूप छान वाटलं आहे. त्यानंतर ते अर्जुन आणि सायलीने तिला पायऱ्याने उतरून खाली घेतलेलं असतं आणि ती सगळ्यांना मिठी मारत असते, सगळे टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर तिला बोललं जातं की खरंच सायली तू माझ्यासाठी एवढं केलंस का, असे अस्मिता म्हणत असते. आणि अस्मिताला सगळं आठवत असतं की कसं आपण आत्तापर्यंत सायलीचा अपमान केला होता. जेव्हा ती घरामध्ये गृहप्रवेश करून आली तेव्हा ती बोलली होती की तिला आपल्या संपत्तीसाठी ती इथं आली आहे. नंतर ती जेव्हा ती नेकलेसचा चोरीचा आळ घेतलेला असतो, हे सगळं तिला गोष्टी आठवत असतात. तिला खरंच वाईट वाटत असतं, हीच आहे का ती सायली जिला आपण इतका त्रास दिला आणि त्या सायलीने आपल्यासाठी एवढं केलेलं आहे. त्यानंतर सायली बोलते, अस्मिताताई तुमचा मूड खराब झालेला मला आवडेल का सांगा? मला खरंच तुम्हाला वेळ देता येत नव्हता, त्याचं मला खूप वाईट वाटत होतं. आता तुम्ही हसत राहिलं पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे असं बनत असते. त्यावरती प्रतिमात्या म्हणत असते, हे बघ तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर तुझ्या प्रत्येक वेळी आम्ही तुझ्याबरोबर आहे, तू काय एकटी नाही असं तिला समजावून सांगत असतात. त्यावरती अस्मिताला भरून आलेलं असतं ना. अस्मिता बोलते, खरंच तुम्ही ना माझ्यासाठी आजचा दिवस प्राइजलेस केलेला आहे असं म्हणते. त्यानंतर अर्जुन बोलतो, बरं असं कर तू बस रडत, आम्ही ना पाणीपुरी संपवतो. त्यावरती अस्मिता बोलते, काय पाणीपुरी पण आहे का? तर ते बोलते, हो पाणीपुरी पण आहे, अजून काय काय तुला बघायचं आहे का? खूप खूप सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मग त्यावरती रविराज सर बोलते, बासरे तिला आता चिडवू नका असं बोलतात. त्यानंतर आत्याही हसत असते, बोलते, बासरे आता तिला नका चिडू, चला तिला दाखवूया काय काय आहे असं बोलून अर्जुन बोलतो, हो भरपूर आहे, नुसती पाणीपुरी नाही, काय काय तुला बघायचं आहे का? मग त्यानंतर तुला एक तर काय होतं, सचिनने तोंडावरती मास्क घातलेला असतो आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, करून तो पाणीपुरी घेऊन येतो आणि तिला काय तो चेहऱ्यावरती मास्क घातलेला ते ओळखत नाही, तिचं लक्ष त्या पाणीपुरीकडेच. ती पाणीपुरी, हो पाणीपुरी आहे का? त्यानंतर त्याने आतमध्ये जाते, बघते अजून काय काय आहे, ती सचिनकडे पाहती नाही. त्यानंतर बघते तर काय खूप छान छान डिशेस असतात, बोरं, चिंचा, कैरी,
तो पाणीपुरी, रगडापुरी इतके काय काय प्रकार असतात, पण तिचं अजूनही तिच्या नवऱ्याकडे लक्ष केलेलं नाही. तिचं फक्त ते खाण्याच्या पदार्थात लक्ष आहे आणि ह्याचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं. त्यानंतर बाबा मात्र एक एक करून ओपन करून दाखवत असतात आपल्या लेकीला की की काय काय बघ, तुझ्या आवडीचं सगळं आहे. तर भेळपुरी असते आणि हे ती विमल सगळं उघडत असते. सगळं पाहून मात्र ती बोलते, वाव, सगळं माझ्या आवडीचं आहे. असं पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. अरे बापरे, सगळं माझ्या आवडीचं आहे. असं करून ती सगळ्यात एक एक पदार्थ खात असते. सायली तिच्या सोबत उभी असते आणि तिला धरलेलं असतं. हे सगळं पाहून आता तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर ती बोलते, खरंच आजचा दिवस खूप छान. आज ना तुम्ही माझं खरंच ढोळा जेवण केल्यासारखं केलं आहे. त्यावरती सायली बोलते, नाही अस्मिता ताई, हे फक्त छोटीशी पार्टी आहे. आपण ना खूप मोठं तुम्हाला सरप्राईज देणार आहे. तुमचं ना ग्रँड होणार आहे ढोळा जेवण. त्यानंतर बोलते, सगळ्यात मोठं सरप्राईज तर तुमच्याकडे हे आहे. असं बोलून ना ती सचिनकडे हात दाखवते. त्यानंतर सचिन पुढे येतो आणि तोंडावरचा मास्क काढतो. हे पाहून अस्मिताला खूप आनंद होतो. तिच्यासाठी हे खरंच खूप मोठं सरप्राईज होतं, कारण की ती सचिनला मिस करत होती. सचिन तिला बोलतो, हे ब्युटिफुल कशी आहेस तू. त्यानंतर सचिनला ती मिठी मारते आणि त्यानंतर बोलते, हो मी खूप खुश आहे. आता तर मला सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालं. त्यानंतर तिचे डोळे एकदम भरून गेलेले असतात आणि ती रडतही असते. त्यानंतर मग इकडे अर्जुन बोलतो, बस झालं आता ही कसली पार्टी म्हणायची, आपण ह्याला काय नाव देऊया, पाणीपुरी पार्टी का सचिन रिटर्न पनवेल पार्टी देऊया का मूड चेअर पार्टी देऊया, असे वेगवेगळे त्या पार्टीची नावं देत असतो. आणि हे सगळे पाहून सगळे हसायला लागले असते. सायली तर खूप खुश असते, कारण की आता तिचा मूड चेअरअप झालेला असतो आणि अस्मिता आता हसायला लागलेली असते. त्यानंतर विमलला थोडंसं वाईट वाटत असतं. विमल अश्विनकडे जाते आणि बोलते, चला ना तुम्ही पण खाली सगळे छान गप्पा मारत आहे, पाणीपुरी वगैरे खायला चला. तर यावरती अश्विन बोलतो, नाही मला नाही, माझा मूड नाही, मी काही येत नाही. तर विमल म्हणत असते, खरंच चला ना, सगळी छानपैकी खाली गप्पा मारत आहेत. पण विमलला अश्विन मात्र म्हणतो, नाही माझा मूड नाही, मला काय यायचं नाही, असं बोलतो. आणि त्यानंतर विमल तिथून निघून जाते. विमल तिथून निघून गेल्यानंतर प्रिया तिथे येते. प्रिया बोलते, प्रिया काय बोलायच्या दिनात तिच्या ते मनामध्ये डोक्यात हेच चाललं असतं की अस्मिताचा मूड खराब असतो. तर ही सायली अर्जुन बाहेर गेले होते आणि आता खाली बघतोय तर काय, ह्यांची पार्टी चालली आहे. मग ह्यांच्या दोघांच्या मनात तर काय आहे, ह्यांनी जो शोध चालू केला होता तो थांबवलं आहे का, ह्यांना काही सापडले का, हिला काहीच कळत नसतं म्हणून ते त्या विचारमध्ये असते. त्यानंतर त्या अश्विनला कशी करते, बोलते, विमल कशाला आली होती आपल्या रूममध्ये. तर अश्विन बोलतो, खाली पार्टी चालली आहे त्यासाठी बोलवायला आलं होतं. मग ही कशी करते, म्हणजे एका मोलकरणी करून तुला पाठवलं आहे. असं बोलल्यानंतर तो बोलतो की मला सायली वहिनीचा फोन आला होता, आधी दुपारी 2-3 वेळा आला होता, मी काही कॉल रिसीव्ह केला नाही. पण आल्यानंतर ती बोलली होती खाली, तिनं 2-3 वेळा मला सांगितलं. असं म्हटल्यानंतर ही प्रिया बोलते, हो म्हणजे वहिनीची स्तुती करण्याचा आजचा कोटा संपलेला दिसतोय लाडक्या वहिनीचा. असं बोलल्यानंतर तो बोलतो, मी कुणाची स्तुती करत नाही, मी जे काय घडलं आहे ते तुला सांगत आहे. असं त्याला रागामध्ये बोलतो. तुलाच कुठं वेळ आहे असं तिला बोलत असतो. त्यावरती प्रिया उलटी त्याच्यावरची भडकते. तो बोलतो, एक तर बघ माझ्या सख्या बहिणीचं खाली चाललं एवढं कौतुक करायचं, तिचा मूड चेअरअप करायचा आहे, मी इथं तुझ्यासाठी आहे, तर तुला कशी बोलतेस माझ्याशी. तर यावरती प्रिया बोलते, जा ना मग तू खाली, मी तुला कुठं अडवलं आहे, असं बोलतो. त्यावरती मात्र तो बोलतो, एक तर सगळी माझी नाती खराब झाली. तर ती बोलते, हो माझ्यामुळे झालीत का नाती तुझी खराब, मी तुझी नाती खराब केले का, असं तिलाच ओरडत असतो. त्यावरती मात्र ती बोलते, अश्विन तू माझ्यावरती आरोप करायचा नाहीस. असं बोलल्यानंतर अश्विन तिच्यावरती खूप चिडतो, म्हणतो तुझ्याशी बोलण्याचाच काय फायदा नाही, तुझ्यासमोरच मला उभं राहायचं नाही, असं बोलतो. आणि असं बोलून तो खाली निघून जात असतो. पण मात्र आता प्रियाच्या लक्षात येत नाही की अश्विनला तर तिचा राग येत आहे आणि अश्विन तिच्यापासून दुरावला जात आहे. प्रिया मात्र वरती रूममध्येच बसते. तिला अश्विन खाली गेल्याची काही मतलब नसतो. तिच्या फक्त डोक्यामध्ये एकच चाललेलं असतं की आता सायली आणि अर्जुनचं काय चाललंय ते. त्यानंतर अश्विन खाली येऊन तिथं टेबलवरती बसलेलं होतं. तिथे मात्र सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. त्यावरती आता आपण पाहतो काय, इकडे आज अस्मिता खूप खुश असते आणि रविराज सर म्हणत असतात, तुम्हालाही सांगू का, मी एक गोष्ट अशी सांगेन जेणेकरून तुम्ही ओळखायचं की खरं आहे का खोटं आहे अस्मिताच्या बाबतीत, असं म्हणत असतं. रविराज सर म्हणत असं, हे सगळं तुझ्यासाठी खरं सायलीने केलेलं आहे बरं का. त्यानंतर ते सांगतात, एक गोष्ट तुम्हाला सांगू का, इथे ना पुढे ती पडली होती. पडल्यानंतर पूर्णाजीने तिला बाहेर काढली. त्यानंतर विचारलं, तू का उडी मारलीस. त्यावरती ती बोलली, मी नाही उडी मारली, मी कुठं पडली होती. तर त्यावरती अर्जुन बोलतो, हो खरंच आहे. काय माहिती आहे का तुम्हाला, कारण की ती काय करायची माहिती आहे का, माती जरी खाली तर म्हणायची मी कुठं माती खाली. तर यावरती हा बोलतो, हो तुम्हाला माहिती आहे का, म्हणूनच मी विचार करत होतो का हिच्या महिन्याला 2-2 लिपस्टिक कशा लागतात, कारण की तिच्या बाबांनी सांगितलं असतं. हिने एकदा काय केलं होतं, 3-4 वर्षाची होती आणि सापडत नव्हती. आम्ही पाहिलं होतं का, हिनं सगळी तिच्या मम्माची सगळी लिपस्टिक तोंडावरती लावली होती. हे पाहून मात्र सगळे हसायला लागलेले असतात आणि अश्विनी हसायला लागलेलं असतं. अश्विन म्हणत असतो, बरोबर आहे ना, हे काय खोटं बोलतात का, खरंच तर बोलतात ना, असं सांगत असतो.
त्यानंतर त्याचं अस्मिता हसत असते. अस्मिता नंतर बोलतात की चला आपण काय तर नवीन गेम खेळूया, असं चैतन्य बोलतो. काय करायचं माहिती आहे का, आम्ही गाणं गुणगवणं ते अस्मिताताईनं ओळखायचं, असं बोलून तो पहिलं गाणं गुणगवतं आणि त्यानंतर तिला ओळखतं नाच रे मोरा. त्यानंतर ती गाणं म्हणायला लागते. त्याचबरोबर अर्जुन गाणं गुणगवतं, ती ओळखत असते. हे सगळी मात्र मज्जा सगळे एन्जॉय करत असतात. गाणं गुणगुणलं जात होतं आणि अस्मिताला सगळी गाणी आठवत असतात आणि सगळी गाणी म्हणत असतात. त्यानंतर काय होतं, रविराज सर गाणं गुणगवतात आणि ते गाणं मात्र अस्मिताला ओळखत नाही. ते गाणं म्हणते काय सायली, कारण की असं असावं ते गाणं मात्र लहानपणी सायलीसाठी गुणगवलं जात होतं रविराज सरांनी. आता ते मात्र सायलीनं ओळखलेलं आहे. आता कुणाच्या अजून ती तर गोष्ट लक्षामध्ये आली नसते, पण सगळी छानपैकी खेळत असतात. ते पाहून अश्विनला खूप छान वाटत असतं की आपल्या बहिणीचा मूड चेअरअप करण्यासाठी सायली वहिनी किती प्रयत्न करतात हे तिला वाटत असतं. त्यानंतर आता पत्त्याचा डाव मारलेला असतो. ते डाव पाहून मात्र सचिन बोलत असतो, हा डाव तिच्या खूप आवडीचा आहे आणि त्यामध्ये जर चॅलेंज लागलं असेल तर ती सोडतच नाही. तर यावरती अस्मिता बोलते, हो मला पत्त्याचा डाव खूप आवडतो. त्यानंतर पत्ते वाटले जात असतात, सगळी खेळत असतात. आता पत्ते खेळत असताना इकडे आपण पाहतो काय की ह्याला लागलेलं असतं 2 बादशाह आणि ना आपला अर्जुन बादशाह टाकतो, बोलतो मला 2 बादशाह लागलेत. आता यावरती इकडे चैतन्य बोलतो सचिनला की तो खोटं बोलतोय, तो चिटिंग करतोय का, तसं काही नाही, तू तुझं पानं टाक असं बोलतो. त्यानंतर तो पानं टाकतो तर पाहतो काय खरंच अर्जुनला बादशाह लागलेला असतो. मग सगळे हसायला लागतात आणि यामध्ये सचिन हारतो. तर त्यावरती मग म्हणलं जातं की आपल्याला रविराज सर म्हणतात की तुम्हाला सांगू का, अर्जुन खोटं बोलत नाही आणि गेममध्ये तर कधीच खोटं बोलत नाही. त्यावरती मग अर्जुन बोलतो सचिनला, त्या चिटरच्या नादाला लागू नका जिजू, तो तुम्हाला नक्कीच हरवेल असं म्हणलं जातं. तर यावरती चैतन्य बोलतो, मी हे मुद्दामच केलं होतं, मी सचिन भाऊजींची चेष्टा करत होतो. त्यानंतर अजून गेम खेळला जात होतं. आता मात्र अश्विनला राहत नसतं की आपण हे त्यात खेळावं असं वाटत असतं, म्हणून तो अस्मिताच्या पाठीमागे उभा राहिलेला असतो. आता सगळी खेळत असतात आणि यावरती अस्मिता बोलते माझे 2 गुलाब आहेत. त्यानंतर इकडून अश्विन पाठीमागे बोलत असतो, रविराज काका तुम्ही पत्ते टाका नाही, खोटं बोलते, हिच्याकडे काय ते 2 नाहीत. हे पाहून सगळ्यांना आनंद होतो की पहा बरोबर आता अश्विन गेममध्ये खेळत आहे. बोलल्यानंतर मात्र सगळे बोलतात अरे बाबा छान छान. नंतर अस्मिता बोलते, तू का रे मध्ये बोला, तू माझं पान फोडलंस, पण असून दे, तू गेममध्ये आलास म्हणून मी तुला माफ केलं आहे. तर यावरती अश्विन बोलतो, चला मग आता माझ्यासाठी पट्टे टाका असं तो बोलतो. मग सगळे खुश होतात. त्यानंतर मग विमल विचारते, तुमच्यासाठी मी पाणीपुरी आणू का. तर अश्विन बोलतो, विमलताई फक्त पाणीपुरी नाही रगडापुरी आणा. असं ऐकल्यानं मात्र सगळे खुश झालेले आहेत. अर्जुन तर खूप खुश झालेलं आहे की अश्विन मनानेच आता गेममध्ये आलेला आहे. सगळे छानपैकी एन्जॉय करत आहेत. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो काय, इकडे सायली बोलत असते रविराज काकांना की आपण त्या ठिकाणी आता प्रतिनिवात्याला जर आपण नेलं तर खरं सगळ्यात मोठा धक्का महिपतला बसेल आणि तो शेवटचा डाव ठरेल असं ते सांगण्याचं बोलत असते. पण रविराज सर तिला क्लिअर सांगतात की मी काही जर झालं तर महिपत समोर प्रतिमाला नेणार नाही, कारण की तिला त्याचा त्रास होत आहे. आता अर्जुनला वाटत असतं की आता हे काय होईल, सिनियर तयार होणार आहेत का नाही. पण आपण पाहतो काय, तर प्रतिमा स्वतःहून बोलते की तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला तुमचा होकार हवा आहे, मी असं भीती खात बसायचं का महिपतचा समोर करायचा. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहू की रविराज सर तिला होकार देणार आहेत का नाही. हा एपिसोड इथं संपला आहे.